नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं स्वागत करतो आणि आपण बघत आहोत प्रकरण 3. त्यामधील 3.2 विविधतेमध्ये एकता. त्यातील 2 भाग आपण काल बघितलेले आहेत, भौगोलिक एकता आणि त्याचप्रमाणे धार्मिक एकता. तर आज आपण बघणार आहोत राजकीय एकता. इथपासून आपण सुरुवात करत आहोत. तर चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला सुरुवात करूया. राजकीय एकता. भारतीय समाज हा सर्वार्थाने बहुल असा समाज आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, आणि भारतीय समाजाची एकता आणि बहुविधता हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकतर तो विभिन्न आहे एका बाजूनं, पण दुसऱ्या बाजूनं त्यामध्ये एकता आहे. ही बाब म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी बाब आहे. आणि आर्थिक आणि सामाजिक असमानतेमुळे भारतीय समाजाला एक समतावादी समाज म्हणून निर्माण होण्यास अडचणी निर्माण झाल्या, तरी भारताची एकता आणि एकात्मता अबाधित राहिलेली आहे. म्हणजे 2 गोष्टीमध्ये फरक आहे. एक आहे आर्थिक आणि सामाजिक असमानता. ह्या दोन्ही गोष्टी भारतामध्ये सारख्या नाही आहेत, पण तरीही भारताची एकता आणि एकात्मता अबाधित राहिलेली आहे. अजूनपर्यंत एकता टिकून आहे आपल्या देशामध्ये. आता समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंचवार्षिक योजना आणि अनेक योजनांची आखणी करण्यात आली. जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर राज्यघटना तयार करण्यात आली. राज्यघटना तयार झाल्यानंतर पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आल्या. आणि पंचवार्षिक योजना, पहिली पंचवार्षिक योजना कोणती होती आणि ती केव्हा सुरू करण्यात आली ते कमेंटमध्ये लिहा. अशी अनेक योजनांची आखणी करण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेने देशात कायद्याचे राज्य निर्माण केले. आता कायद्यानुसार राज्य व्हायला लागले. सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत. कोणामध्येही भेदभाव नाही. सगळे लोक समान आहेत. तो श्रीमंत असेल, गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, कसाही असेल तरी तो भारतीय राज्यघटनेच्या समोर तो समान आहे. व्यक्तीचा सामाजिक दर्जा, हा जो व्यक्तीचा सामाजिक दर्जा आहे हा धर्म, भाषा, जात, लिंग, प्रदेश अथवा समुदाय यापैकी कुठल्याही घटकावर अवलंबून नाही. हा कुठल्याही घटकावर अवलंबून नाही. तर अनुसूचित जाती आणि जमाती, विमुक्त जनजाती, इतर मागासवर्ग, धार्मिक, भाषिक आणि लैंगिक अल्पसंख्याक या गटांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. वासाहतिक शोषणाची जागा आता विकास प्रक्रिया आणि समतावादी विचारांनी घेतलेली आहे. यामध्ये एक कृती आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रिया, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी शासनाने हाती घेतलेल्या विविध योजनांचा शोध घ्या. शासनाने कोणकोणत्या योजना आतापर्यंत वरील घटकांसाठी आखलेल्या आहेत त्यांचा शोध घ्या आणि मग त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तुम्ही ह्या सगळ्या योजना एका आपल्या वहीवर लिहून ठेवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज या माध्यमातून प्राप्त होईल. पुढची एकता आहे भाषिक एकता. आता भाषिक एकता म्हणताबरोबर आपल्या डोक्यामध्ये येते की भाषेमध्ये कशी एकता आहे. आपल्याला तर माहीत आहे की प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार भाषा वेगळी आहे. भाषा एकाच राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजानुसार वेगवेगळी आहे. म्हणजे भाषिक एकता आहे. मग कशा संदर्भामध्ये भाषिक एकता आहे? तर भाषिक एकता म्हणजे देशातील प्रादेशिक अथवा राष्ट्रीय, प्रादेशिक म्हणजे प्रदेशानुसार आणि राष्ट्रीय म्हणजे पूर्ण देशांतर्गत अशा प्रत्येक भाषेला समान मानणे होय. मग देशामध्ये जी भाषा आहे त्या भाषेला समान मानणे असा त्याचा अर्थ होतो भाषिक एकतेमध्ये. भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिलेली आहे. भारत सरकारने काय केलं, जी भाषिक विविधता आहे, भाषेमध्ये जो वेगळेपण आहे त्याला मान्यता दिली आहे. आणि काही भाषा आणि विलोपनाच्या मार्गावर असलेल्या बोलीभाषांच्या, विलोपनाच्या म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या बोलीभाषांचे जतन करण्यासाठी शासनाने विशेष तरतुदीही केलेल्या आहेत. बऱ्याचशा भाषा आहेत ज्या विलोपनाच्या मार्गावर आहेत, त्यांना सुद्धा जतन करण्यासाठी शासनाने मोठं काम हातामध्ये घेतलेलं आहे, विशेष तरतुदी केलेल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या त्रिसूत्रीमुळे केंद्रासोबत जोडून राहण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानुसार त्रिसूत्री आहे राज्य शिक्षण मंडळाची. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि इंग्रजी भाषा
बाह्य जगाशी जोडून घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि राज्यांची संपर्क करण्यासाठी प्रादेशिक किंवा स्थानिक भाषा अशी त्रिसूत्री वापरलेली आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर इंग्रजी भाषा आणि राज्यांतर्गत हिंदी आणि त्या ठिकाणी स्थानिक भाषा हे एकमेकांमधील दुवा म्हणून काम करतात. तर अशी त्रिसूत्री भारत सरकारनं पूर्ण देशांतर्गत लागू केलेली आहे. पण राज्य शिक्षण मंडळामध्ये त्रिसूत्री अशा पद्धतीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता अभिजात भाषा आणि भाषिक अल्पसंख्याकाच्या भाषांच्याही अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. आता अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा की जी भाषा ज्या भाषेला भारत सरकारने एक विशिष्टपूर्ण भाषा म्हणून स्थान दिलेलं आहे तिला अभिजात भाषा म्हणतात. तिचे एक स्पेसिफिकेशन असते. आता मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळायला पाहिजे म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा मागणी सुरू आहे आणि त्यावर उपाययोजना करणे सुरू आहे. भाषिक अल्पसंख्याकाच्या भाषांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे अभ्यासक्रमामध्ये. ज्या भाषा अल्पसंख्याक लोक वापरतात त्यांच्याही भाषा अभ्यासक्रमामध्ये आहेत. विविध शैक्षणिक मंडळामध्ये प्रत्येक स्टेटनुसार वेगवेगळा शैक्षणिक मंडळ असतो. त्या मंडळामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची भाषा निवडण्याची मुभा आहे. म्हणजे परीक्षा देण्यासाठी ते आपल्या भाषेमध्ये परीक्षा देऊ शकतात. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषेमध्ये विद्यार्थी आपल्या भाषेमध्ये पेपर देऊ शकतात. UPSCनं सुद्धा ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. ऑप्शनल जो पेपर असतो तो तुम्ही तुमच्या स्थानिक भाषेमध्ये सुद्धा देऊ शकता आणि तुमची इच्छा तुम्हाला ज्या भाषेमध्ये तो पेपर द्यायचा आहे त्या भाषेमध्ये तुम्ही देऊ शकता. तर ही एक चांगली बाब आहे. तर इथं सुद्धा तुमची स्थानिक जी भाषा असते त्या भाषेमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता, ही मुभा दिलेली आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील कार्यक्रमांचे प्रसारण होते. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर जे कार्यक्रम प्रसारित केले जातात ते कार्यक्रम वेगवेगळ्या भाषेमध्ये होतात, एकाच भाषेमध्ये प्रसारित केले जात नाही. हे कार्यक्रम करोडो लोकांपर्यंत पोहोचावेत, जास्तीत जास्त करोडो लोकांपर्यंत पोहोचावेत हा त्यामागचा उद्देश असतो आणि म्हणून ते वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगितले जातात. देशातील बहुभाषिक लोकांमध्ये भाषिक एकतेची भावना निर्माण व्हावी. बहुभाषिक लोक म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलणारे भरपूर लोक आहेत, मग त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण व्हायला पाहिजे. मग एकतेची भावना निर्माण व्हायला पाहिजे याच्यासाठी सगळ्या भाषा जेवढ्या काही भाषा आहेत त्या सगळ्या भाषा उच्च कोटीच्या आहेत, आपापल्या ठिकाणी त्यांचे वर्चस्थान आहे आणि म्हणून सगळ्यामध्ये भेदभाव न करता भाषिक एकता निर्माण व्हायला पाहिजे यासाठी पावले उचलणे सुरू झाली आहे. तरी भाषा हे दुधारी शस्त्र आहे. भाषा दुधारी शस्त्र आहे म्हणजे कसं आहे, एक शब्द बोलला तर तो चांगला वाटतो आणि तसाच एखादा दुसरा शब्द बोलला तर तो वाईट वाटतो. म्हणजे शब्दाला धार आहे आणि म्हणून भाषेला सुद्धा धार आहे. तर ते दुधारी आहे, ते चांगलंही काम करते आणि वाईटही काम करते आणि म्हणून शब्दसुद्धा जपून वापरायला पाहिजेत. अनेकांसाठी हा अडथळा ठरू शकतो तर काहींसाठी जगाशी जोडणारा दुवा ठरू शकतो. काही लोकांना अडथळा निर्माण होईल तर काही लोकांना हा जगाशी जोडण्यासाठी भाषा हे मोठं काम करत असते. आता भाषा त्रिसूत्री म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर भाषा त्रिसूत्रीमध्ये सन 1961 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाषा त्रिसूत्री तयार करण्यात आली. कोणत्या सणामध्ये? 1961 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये भाषा त्रिसूत्री तयार करण्यात आली. त्यावेळी कोठारी समितीचं नाव लक्षात ठेवा, कोठारी समिती 1964 ते 66 या कालखंडामध्ये ही कोठारी समिती होती. या समितीने या त्रिसूत्री म्हणजे 3 भाषा आता आपण वरच्या भागामध्ये बघितलं परीक्षण करून शिफारसी केल्या. या योजनेनुसार या कोठारी आयोगानं जी शिफारस केली त्या योजनेनुसार कोणकोणत्या 3 भाषा आहेत त्या आपण बघू. पहिली भाषा कुठली? पहिली भाषा प्रादेशिक किंवा मातृभाषा. प्रादेशिक किंवा मातृभाषा म्हणजे त्या प्रदेशानुसार जास्तीत जास्त बोलली जाते ती पहिली भाषा असेल किंवा ती मातृभाषा असेल त्या भागातील तर ती मातृभाषा ही पहिली भाषा म्हणून मान्य केली जाईल. दुसरी भाषा इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा. आता भारतामध्ये जी आधुनिक भाषा आहे ती किंवा इंग्रजी ही दुसरी भाषा. आता हिंदी भाषिक राज्यामध्ये ही कुठं? हिंदी भाषिक राज्यामध्ये. ज्या ठिकाणी हिंदी भाषिक राज्य आहेत त्या ठिकाणी इंग्रजी आणि आधुनिक भारतीय भाषा.
हिंदी किंवा इंग्रजी. आता हिंदी किंवा इंग्रजी ही दुसरी भाषा कोणत्या ठिकाणी वापरली जाईल? ज्या ठिकाणी हिंदी भाषिक नसलेली राज्य आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल साऊथ इंडिया, त्या भागामध्ये हिंदी भाषिक राज्य नाहीत, म्हणजे त्या भागामध्ये हिंदी किंवा इंग्रजी ही दुसरी भाषा, द्वितीय भाषा म्हणून वापरली जाते. तर तिसरी भाषा म्हणून इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा. तिसरी भाषा म्हणून इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा हिंदी भाषिक राज्यामध्ये. हे कुठल्या राज्यामध्ये? हिंदी भाषिक. ज्या ठिकाणी हिंदी भाषिक राज्य आहेत त्या ठिकाणी. हिंदी भाषिक राज्यामध्ये इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा ही दुसरी भाषा म्हणून अभ्यासली जात नाही. लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदी भाषिक राज्यामध्ये, ज्या ठिकाणी हिंदी भाषिक राज्य आहेत त्या ठिकाणी इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा ही दुसरी भाषा म्हणून, म्हणजे इथं जसं म्हटलं आहे की दुसरी भाषा, तर ती दुसरी भाषा म्हणून वापरली जात नाही. कोणत्या भागामध्ये? हिंदी भाषिक राज्यामध्ये. ज्या ठिकाणी हिंदी जास्तीत जास्त बोलली जाते त्या ठिकाणी अभ्यासले जात नाही. गैर हिंदी भाषिक राज्यामध्ये भारतातील बहुतांश राज्यामध्ये, आणि ही जी भाषा आहे ही गैर हिंदी भाषिक राज्यामध्ये द्वितीय भाषा म्हणून वापरली जाते. तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये त्रिसूत्री लागू करण्यात आली आहे. त्रिसूत्री बहुतांश राज्यामध्ये, भारतातील मॅक्झिमम. त्रिसूत्रीच्या अर्थपूर्ण अंमलबजावणी समोरील आव्हाने मात्र कायम आहेत. ही अंमलबजावणी करत असताना मात्र त्याच्यासमोर बरेचसे आव्हाने आहेत आणि ती कायम आहेत. जसं त्रिसूत्री लागू केली आहेत अशी राज्य कोणती ते जरा शोधा, त्याचा शोध लावा. कोणकोणत्या राज्यामध्ये ह्या गोष्टी असतात आणि तसं कमेंटमध्ये लिहा. अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगितलेली आहे. आपण मातृभाषा 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 नेहमी म्हणतो. आपली मातृभाषा कुठली? आता त्याऐवजी गृहभाषा ही संज्ञा वापरू शकतो आपण. मातृभाषेच्या ऐवजी गृहभाषा. जसं गृहभाषा ही संज्ञा विशेषतः वैवाहिक जोडीदार ज्यांचं लग्न झालं आहे आणि ते जोडीदार विविध भाषिक असतील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे असतील, म्हणजे एक समजा हिंदी बोलत आहे, एक मराठी बोलत आहे, किंवा त्यांचे बोलीभाषा असते, ती बोलीभाषा जर वेगळी वेगळी असेल दोघांची, तर अशी पार्श्वभूमी असेल तर गृहभाषा ही संज्ञा वापरता येते. पण अशी जर पार्श्वभूमी नसेल, एकच भाषा सगळे लोक घरी बोलत असतील, तर तेव्हा मात्र तिथं मातृभाषा हा शब्दप्रयोग केला जातो. पण गृहभाषा बोलण्याचा ही संज्ञासुद्धा वापरण्याची मुभा आता प्राप्त झालेली आहे. नंतरची एकता आहे सांस्कृतिक एकता. तर सांस्कृतिक एकतेमध्ये काय येते ते बघा. संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृती हे विशिष्ट आहे, आपण बघितलं आहे. म्हणजे जरी संयुक्त असेल, वेगवेगळ्या संस्कृती इथं आलेल्या असेल, तरी भारतीय संस्कृतीनं आपली बाजू, आपली सुदृढता अजूनपर्यंत सोडली नाही. ती आपल्या मूळ जागेवर आहे. प्रथा आणि परंपरामध्ये फरक असला तरी सांस्कृतिक एकतेमध्ये काय बघायला मिळते? प्रत्येकाच्या प्रथा आणि परंपरा वेगळ्या आहेत, फरक आहे. भारतीय संस्कृतीतील एकता साहित्य आणि विविध समुदायांच्या वैचारिक वेष्टीकरणामध्ये ते दिसते. जे विविध समुदाय आहेत त्यांचे वैचारिक पातळी, विचार करण्याची जी बाब असते, एकामेकाशी जुळवून घेण्याचं काम हितगुज असते, त्या वेष्टीकरणामध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. जसं दिवाळी, काही सण आहेत जसे दिवाळी आहे, ओणम आहे, रक्षाबंधन, ईद, नववर्ष, ख्रिसमस यासारखे सण देशभर साजरे केले जातात. फक्त विशिष्ट भागात केले जातात असं नाही, तर ते पूर्ण देशभर साजरे केले जातात. हे सगळे सण हे भारतातील सांस्कृतिक एकतेमुळे शक्य आहे. विविध संत, लेखक, कलाकारांनी, उदाहरण घ्यायचं झालं तर अरबिंदो, मदर टेरेसा, बाबा आमटे, रवींद्रनाथ टागोर, भीमसेन जोशी, आरा निज्जिम, झजाकिल, त्यांच्या आजीवन कार्यातून एकतेचा संदेश दिलेला आहे. हे सगळे जरी वेगवेगळे लोक असले तरी त्यांच्या कार्यामधून मात्र एकतेचा संदेश पाहायला मिळतो. याबरोबरच हेतू आणि भावनांच्या अस्मितेची जाणीव निर्माण केली गेली आहे. म्हणून यामध्ये आपल्याला सांस्कृतिक एकता पाहायला मिळते. आता सांस्कृतिक एकता पाहायला मिळते. सांस्कृतिक एकतेचे प्रतीक म्हणून काय? सांस्कृतिक एकतेच्या तत्वावर आधारित राष्ट्रगीत किंवा चित्रपटांचे सादरीकरण झालेले तुम्हाला बरेचशा ठिकाणी पाहायला मिळाले असेल. आता सादरीकरणामध्ये अभिजात, संगीतकार, नवीन संगीतकार, गायक, लोककलाकार, कारागीर, कलाकार, क्रीडापटू, नृत्य प्रकार, संरक्षण सेवा, परोपकारी कार्यकर्ते, सुधारक
इत्यादींच्या कामामधून सादरीकरण केले जाते, जे लोकांच्या लक्षामध्ये येईल की सांस्कृतिक एकता कशी आहे. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये फक्त विशिष्ट धर्माचे, जातीचे, पंथाचेच फक्त कार्यक्रम दाखवले जात नाही, तर त्यामध्ये सगळ्या समुदायाचा अंतर्भाव असतो. अशा सादरीकरणामधून काय होते, देशाप्रती प्रेम निर्माण होते, आस्था, अभिमानाची भावना निर्माण होते. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट ह्या दिवशी आपण बघत राहतो ह्या सगळ्या गोष्टी, आणि वेगवेगळे कार्यक्रम आपण करतो स्वतःसुद्धा. तर त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की विविधतेमध्ये एकता कशी आपल्या देशामध्ये आहे. भारत माता की जय म्हणताबरोबर सगळे हात वर होतात. ही एकजूट आहे आणि हे संस्कृती आहे जी सांस्कृतिक एकतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता ही झाली, पहिल्यांदा आपण विविधता बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं एकता. आता संस्कृती एकता, एकतेमध्ये कोणकोणत्या एकता आहेत त्यासुद्धा बाबी आपण आता इथं पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण आता थांबू आणि लगेच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चॅनलला फर्स्ट टाईम भेटले असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढील भाग आपण घेणार आहोत राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने.